पेपर मस्त होता, पण जरासा सिलेबस 9च्या याच्यावर होता, त्याच्यामुळे थोडासा हार्ड गेला. आज तुम्ही पेपर द्यायला आलात, कसा वाटला आमच्या इकडचा? हो, पेपर देऊन खूप छान वाटलं. आम्ही नाशिक. तर तुम्हाला कसं माहीत पडलं? तर आम्ही गुगलला अकॅडमी सर्च केला होता एनडीएसाठी. तर अयान पठान जालना से मैंने तभी एग्ज़ाम दे दिया 10th की मैंने. आय एम कम फ्रॉम पनवेल. अँड वाय यू वॉन्ट टू जॉईन NDA? मला एक म्हणजे देशाला सर्व करण्याची एक इच्छा आहे पहिल्यापासून, म्हणून मला NDA जॉईन तू करायचं. कुठून आलायस? मी पनवेलवरूनच आलो. अच्छा, म्हणजे मुंबईवरून. मुंबई. आणि तुझा पेपर कसं गेला? चांगला गेला चांगलं गेला का? हो. तू स्कॉलरशिप होल्ड करू शकतो? वाटतंय. आज तुम्ही पेपर द्यायला आलात, कसा वाटला आमच्या इकडचा? हो, पेपर देऊन खूप छान वाटलं आणि कॅम्पस पण खूप छान. मग असं डिफेन्स तुम्ही कसं चूज केलं त्याचं आम्हाला एक सांगितलं. एक ऑनलाईन कळालं आणि मला वाटलं की म्हणजे आपण गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये गेलं पाहिजे म्हणून. मग असा कॉन्फिडन्स अजून आला पाहिजे, असंच कंटिन्यू हो. करत जा, अजून प्रश्न विचारेल तर. ॲक्च्युली तिचाच निर्णय होता तो. तिला थोडीशी आवड आहे त्या टाईपच्या मूवीज बघायची. आता मागे धुरंधर बघितलं होतं. चालेल मग. देशाचं थोडंसं काम करावं असं वाटतं तिला. बाकी जास्त काय मी त्या बॅकग्राऊंडमध्ये नाही, हिंदीबद्दल आम्हाला माझं नाव आयुष दीपक देवरे. तर कसं कळलं तुम्हाला अध्ययनबद्दल, कसं वाटलं? अध्ययनबद्दल मी SPIची एक्झाम दिली संभाजीनगरला. तिथं ॲडव्हर्टाइजमेंट पॅम्पलेट्स भेटले, तिथून मग पुढची इन्फॉर्मेशन काढली आणि इथं आलो वेबसाईटवर. SPIची एक्झाम कशी गेली आणि इकडे? SPIची खूप छान गेली, इकडची बी खूप छान गेली. पण SPIसाठी एक अल्टरनेटिव्ह पाहिजे होतं म्हणून अध्ययनमध्ये आलो. खूप छान एक्सपिरियन्स राहिला, इन्फॉर्मेशन खूप छान भेटली. आणि तुला काय वाटलं की तो एकदम इझी आहे, नंतर करू लास्टमध्ये आणि घाईघाईमध्ये Aच्या जागेवर C करू टाकलं, B करू टाकलं, तसं झालं? डिफरन्स कळलं नाही सिनोनिम्स आणि अँटोनिम्स मध्ये. चालेल, काय नाही, ते होत असतो. पण ऑल द बेस्ट. स्कॉलरशिप निगेटिव्ह मार्किंग होती का? हां, निगेटिव्ह मार्क्सिंग होती, 1/3ची होती. 1/3 हां, होती. म्हणजे जे 0.66 मार्क्स कापून येतात त्याच्यामधून. अच्छा. आणि कुठून असते तू? छत्रपती संभाजी. पेपर मस्त होता, पण जरासा सिलेबस 9च्या याच्यावर होता, त्याच्यामुळे थोडासा हार्ड गेला, पण होऊ शकतं सिलेक्शन. आणि कॅम्पस कसं होता आपला? कॅम्पस मस्त आहे, खूप छान आहे. मला बाकीच्या ठिकाणी मी बघितलं, पण त्याच्यापेक्षा इथे खूप छान आहे, म्हणून मला इथलं आवडलं. आणि तुला काय वाटतं पेपर कसं गेलं? म्हणजे निघणार का मेन्समध्ये? निघू शकतो. निघू शकतो म्हणजे स्कॉलरशिप होल्ड करणार का? हो. थँक्यू. युअर सेल्फ. Myself Sarthak Tukaram Iyer. I am from Gonori village, Ahmednagar. I have just passed 10th standard. हाऊ यू नो अबाउट अध्ययन? Then I have recently searched on Google. It was the best academy in Nashik so far, and here staff is also good and ratings is also well. Why you want to only go in defense? काहीतरी असणार ना, तुझं स्वप्न असणार काय? हां, कसे? इंडियामध्ये जाण्यासाठी म्हणजे देशाची सेवा करणे आणि परत करिअरसाठी खूप चांगली चॉईस आहे. आणि ते करणे पण खूप डिफिकल्ट आहे, म्हणून एक चॅलेंज सारखंच. पण देशाची तर सगळं करतात ना मदत. आता तर जे पाणी विकतोय तो पण मदतच करतोय याचा देशासाठी, तर तुला काय वेगळं करायचं ना. आणि कारण रिसेंटली वॉर्स खूप चालू आहेत, मग देशाची सेवा म्हणजे देशाला गार्ड करणे. आणि आमचा कॅम्पस व्हिजिट केला, कसं वाटलं तुला आपला कॅम्पस? कॅम्पस खूप चांगला आहे, स्टाफ पण खूप चांगला आहे आणि ग्राउंड पण खूप भारी आहे. आणि हॉस्टेल बघितलं, अजून हॉस्टेल मेस पण बघितलं, चांगलं. फॅकल्टीबद्दल काय? फॅकल्टी खूप चांगली आहे आणि हुशार पण आहे.